हॅलो. सध्या ॲक्च्युली मी जगन्नाथपुरीमध्ये आली आहे आणि माझे हजबंड तर असं झालं की म्हणतात ना की ज्याचं खरंच आहे जीव किंवा असं म्हणतात की भक्ती आहे तर देव काही करून त्याला ते देतो. तर असंच काहीसं झालं. ॲक्च्युली महाराष्ट्रामध्ये तेवढी गरमी नाही आहे जेवढी इकडे आहे. म्हणजे लिटरली असं पूर्ण तुम्ही बाहेर नाही जाऊ शकणार इतकी गरमी आहे जास्त इथे. आणि मी जस्ट म्हणजे ज्या दिवशी आम्ही आलो त्या दिवशी खूप ऊन लागलं म्हणजे लिटरली आम्ही मंदिरात चालताना माझे पाय फोड आले होते. तर मी गेले कानाला, म्हटलं काही होऊ दे काना, मी एवढ्या दुरून तुम्ही मला बोलवलं, मी आली आहे तुमच्या दर्शनासाठी, काही करा, थोडा गारवा तरी माझ्यासाठी हवा आहे मला, असं मी त्यांना बोलले. आणि त्यानंतर मी वेट केलं. त्याच्यानंतर मी परत असं तर मग मी सतत हट्ट करत होते की नाही थोडं पाऊस तरी पडू दे किंवा असं काहीतरी करा कारण की थोडं शांत वाटू दे किंवा तुम्हाला मन भरून पाहू द्या, असं मी सतत म्हणत होते. मी जॉब करत होते, मी कंटिन्यू जॉब करत होते. आणि लिटरली तुम्हाला सांगू शकते, मी व्हिडिओ पण नंतर अपलोड करेन, म्हणजे एकदम कडक ऊन होतं. आणि आम्ही कारमध्ये जस्ट बसलो आणि पुढे गेलो, कोणार्क पाहायचं होतं तर. आणि ते पाहून झालं जस्ट, आणि पूर्ण ढग आले. म्हणजे लिटरली आम्ही त्या झूमध्ये जाताना पाऊस, असं कंडिशन झाली होती की पाऊस येईल पूर्ण. आणि ते लोकांना आम्ही म्हटलं तर ते जे आमचे गाईड होते ते म्हणले की इथे 1 मिनिटात चेंज होतं वेदर अँड ऑल. मी स्वतः शॉकमध्ये होते. मला असं वाटत होतं की मी खरंच कानाला बोलले आणि कानाने केले. म्हणजे मग तेही मला असं वाटलं की नंतर मग आमचं डिस्कशन झालं. मग आम्ही म्हटलं की ठीक आहे, असं अचानक झालं असेल, ठीक आहे, आपण कनेक्ट नको करायला. मग सेकंड डेला आम्हाला रूम पण चेंज करायची होती. आम्ही दुसरे हॉटेल पाहिलं, चेंज केलो, तेही भेटत नव्हतं. ओके. आणि एन मुमेंटला म्हणलं की काना हे नको, असं आम्हाला भेटू दे. आणि दुसऱ्या सेकंडला एक बुकिंग कॅन्सल झाली, आम्हाला बुकिंग भेटली ती. मी एवढी खुश झाले त्या टाईमला. आणि त्याच्यानंतर आम्ही रूम शिफ्ट केलो. सकाळी केल्यानंतर तिथे 7ला आम्ही पोचलो होतो आणि चेकिंग होतं 10ला. तर मग ज्या दिवशी आम्ही रात्री बोललो होतो त्यांच्याशी की ते म्हणे की 10 वाजता तुम्हाला चेक इन करावं लागेल, त्याच्या अगोदर तर नाही भेटणार. आणि आम्ही तिथे गेल्यानंतर मी कानाला म्हटलं असं नको, आता मी कुठे थांबू बाहेर, काय करू, इथंपर्यंत आली आहे आणि कुठे बॅग्स वगैरे घेऊन जाऊ. आणि काय मोमेंटला माहीत नाही काय झालं, ते म्हणले की अवेलेबल आहे रूम आणि तुम्ही आता स्टे करू शकता. आम्ही परत तिथे खुश झालो. म्हणजे माइंडमध्ये असं होतं दोघांच्या की अरे काय चालू आहे किंवा काय. त्याच्यानंतर सेकंडली सडनली असं झालं की आम्ही दुपारपर्यंत पाहत होतो. आम्ही जिथं स्टे केला आहे तिथं पाहिलं, इतकं कडक ऊन होतं. कानाला मी म्हटलं अरे काय, मला जायचं आहे बाहेर, तुम्ही असं नका करू माझ्यासोबत, मी आले ना. मी परत हट्ट करू लागले होते, मी जॉब करू लागले. आम्ही जास्त बाहेर पडलो, चाललोच होतो. बाहेर पडलो, अर्धा 1 किलोमीटर गेलो असेल आणि पूर्ण वातावरण पावसाचं झालं. मी तुम्हाला एक अपलोड पण केलं आहे तर रील, त्याच्यामध्ये दिसत असेल की पाऊस येतोय. इतकं थंड वातावरण, पाऊस आला. आणि कसं आलं की आम्ही त्या मंदिरामध्ये एंटर केलं आणि एंटर केल्यानंतर तिथून मंदिरापर्यंत असं होतं की तिथे पाय धुवून जायचे होते आणि मंदिराच्या आतमध्ये जायच्या आधी पाऊस चालू झाला. आणि आम्ही तिथं पाय धुवायला विसरलो आणि पाऊस चालू झाला आणि थोडंसं भिजून मग आम्ही आतमध्ये गेलो. तिथून आलो आणि बाहेर आल्यावरती म्हटलं आता मी काना तिथंपर्यंत कसं जाऊ, माझ्याकडे चप्पल पण नाही आहे ना, मोबाईल आहे, त्याला कॉन्टॅक्ट करू शकतं की तुम्ही कार इकडे घ्या वगैरे. तोही प्रॉब्लेम झाला. आणि लिटरली मी सांगू शकते, मी बाहेर आल्यानंतर दोन मिनटं पण म्हणणार नाही, मी 1 मिनिटाच्या आतमध्ये पाऊस थांबला. आणि मी तिथे कारपर्यंत गेले, तिथून शूट पण घेतलं 1-2 मी. आणि तिथून मी बसले आणि इतकं थंड वातावरण झालं की म्हणजे कोणीच बिलीव्ह नाही करू शकणार. म्हणजे जे मानतात त्यांना माहिती आहे हे कसं कनेक्ट राहतं किंवा आपण जेव्हा कनेक्ट राहतो ह्या गोष्टी पॉसिबल होतात. पण जे मानत नाहीत त्यांना मी नाही सांगू शकत. पण माझा खरंच विश्वास आहे या सगळ्या गोष्टीवरती, आम्हा दोघांचाही आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी आमच्यासोबत जे पण काही घडल्या अनबिलिव्हेबल आहेत. आणि मेन म्हणजे आमचं खरंच कानावरती खूप जीव आहे, आमचं खूप भक्ती आहे त्यांच्यावरती. तर मला असं वाटतं की कुठे ना कुठे त्यांनीच या सगळ्या गोष्टी घडवून आणल्या. आणि मेनली आता अजून एक किस्सा सांगायचा राहिला की मी
असं शूट घ्यायचं आहे आणि टाईम आहे तर बीचवर जाऊ असं म्हटलं. मी बीचवर गेले, खूप पाठीमागे थांबली होती मी, खूप पाठीमागे. एवढी मोठी लाट आली आणि माझी चप्पल वाहून गेली. शेट असं झालं की आता काय करायचं, इथून कुठे जायचं, हॉटेल पण दूर होतं, चालत जायचं तर कसं जायचं. जस्ट बाहेर आले आणि म्हणजे चिडचिड होऊ लागली होती की आता कसं करायचं, काय करायचं वगैरे, कसं चालत जायचं. चेतन मला देत होतं चप्पल, पण मी नाही घातली. म्हटलं जाऊ दे, तुझी खूप मोठी चप्पल आहे, मी कसं करणार आहे, ठीक आहे आपण बघू काहीतरी. आम्ही रोड क्रॉस केला, त्या साईडला गेलो, बघितलो 1-2 ठिकाणी, तर 5-6 किलोमीटर 1 तासाच्या अंतरावरती असं शॉप दिसत होते चप्पलचं, पण भेटलंच नव्हतं. मग असंच रँडमली एक समोर अचानक काका आले, एक रिक्षावाले म्हणू शकत नाही, ते सायकल राहते ना तशा टाईपमध्ये. आणि आम्ही त्यांना विचारलो काका चप्पल हवी आहे, चप्पलचं शॉप कुठे आहे का. आणि ते आम्हाला घेऊन गेले आणि तिथे चप्पल म्हणजे लिटरली कुठेच चप्पलचं शॉप नाही आहे, तिथे खूप दूर होतं. आणि ते काका आम्हाला घेऊन गेले, तिथून चप्पल घेतलं आणि आम्ही रिटर्न आलो. म्हणजे माहीत नाही, आमचं असं ठरलं होतं की नाही भेटली तर ठीक आहे, इट्स ओके, आपण उद्या बघू किंवा काहीतरी ट्राय करू नंतर. पण असं होतं की मी त्याला बोलले ठीक आहे, कानाला असं काहीतरी हवं असेल की मी पायात चप्पल न घालता त्याच्यात वाऱ्यापर्यंत यायचं. कारण आमचं ठरलं होतं की उद्या परत एकदा दर्शन घ्यायचं जगन्नाथचं, मस्त दर्शन घेऊन मग आपण निघायचं. तर माझ्या मनात हे आलं की बाबा ठीक आहे, विदाऊट चप्पल मला त्यांना त्यांच्या द्वारमध्ये आणायचं असेल किंवा ते काहीतरी कनेक्टेड असेल, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं, हे माझ्या माइंडमध्ये चालू होतं. आणि अचानक त्या सगळ्या गोष्टी म्हणजे मी सांगू शकत नाही, अंगावर काटा येतो असं. म्हणजे अशा गोष्टी घडल्यात आमच्यासोबत इथे आल्यानंतर. म्हणजे लिटरली आम्ही ज्या हॉटेलमध्ये आता थांबलो आहे ते पण तुम्हाला सांगायचं असतं की आम्ही अचानक बुकिंग म्हणजे खूप ट्राय केलं होतं, 5-6 टाईम ट्राय केलो, पण ते फेल्ड होत होतं, नेटवर्क ठीक नव्हतं. आणि एंड मुमेंटला आम्ही असं बोललो की काना हे कसं होणार आहे आता माहीत नाही, तुमच्यापर्यंत आलो आहे, तुम्ही घेऊन आला, काहीतरी करा. आणि बुकिंग तेही आम्हाला डिस्काउंटमध्ये भेटली. म्हणजे आम्ही इथं आल्यानंतर रेट चेक केले तर 5,500-6,000 असे रेट आहे तिथे. आणि आम्हाला लिटरली हाफ पेमेंटमध्ये काहीतरी ते बुकिंग भेटलं. सो जय जगन्नाथ, कृष्णाय वासुदेवाय, हरी परमात्मने, प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. खरंच ज्याचा जीव असेल ना त्याच्यासाठी देवसुद्धा धावून येतो आणि खरंच आहे.